नमस्कार मंडळी, राम राम. सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही तुमच्या घरी मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेमध्ये आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा ब्लॉग बनणार आहे तो क्लिनिंग ब्लॉग आहे. फ्रीज कसं क्लीन करायचं जेणेकरून ते 2-3 महिने गेले तरी ते घाणेरडं होणार नाही. तर चला तर मग मी ते आज तुमच्यावर सगळं शेअर करणार आहे. तर चला तर मग ब्लॉगला चालू करू. आता फ्रीज क्लीन करून मला साधारणपणे 2 महिने होऊन गेलेले आहे. तर मी अशा प्रकारे काही गोष्टी अरेंज करते की 2 महिने ते आरामशीर चालतं. पण आता भरपूर गर्दी झालेली आहे फ्रीजमध्ये, बघू शकता तुम्ही. तर सगळ्यात आधी हे जे पार्ट आहेत ते मी काढून क्लीन करायला घेणार आहे. सगळ्यात आधी महत्त्वाचं ते काम आहे की हे पार्ट आधी मी सगळ्यात आधी क्लीन करायला घेणार आहे. क्लीन करताना कधीही लक्षात ठेवायचं की फ्रीज आधी बंद करायचं. कधीही लक्षात ठेवा, कोणती इलेक्ट्रॉनिक वस्तू कधी काय रिॲक्ट करेल ते सांगता येत नाही. तर आता सगळं फ्रीजमधलं मी काढून घ्यायचे फटाफट. बघू शकता तुम्ही, मी क्लीन की फ्रीज संपूर्ण मोकळं करून घेतलं आहे. त्याचे पार्ट सगळे काढून टाकलेले आहेत. तर हे बघा असं घाण झालेलं आहे. तर क्लीन कसं करायचं आता ते सांगते. सगळ्यात आधी तर हे जे सगळं घाण झालेलं आहे इथे ते क्लीन करायचं. सगळ्यात आधी तर हे सगळे डाग वगैरे पडलेले आहेत ते एक वेगळंच कापड घ्यायचं, ते नंतर इकडे यूज करायचं नाही. तर मी आधी जे अन्नपदार्थाचे कण वगैरे पडलेले असतात ते ह्या कापडाने हे करून घेते, म्हणजे परत ते आपल्याला इकडे यूज करायचं नाही आहे. आपलं जे कपडे धुवायचं पावडर असतं, पण जे निरमा पावडर असतं ते घेतलेलं आहे, किंवा ह्याला कसल्याही प्रकारचा वास नसतो. आपले जे दुसरे कपडे धुवायचे पावडर असतं त्यांना वास असतो. तर मी अगदी ह्याचाच उपयोग करते आणि ह्याच्यात थोडंसं चिमूटभर मी आपला खायचा सोडा घातलेला आहे. आणि आता ह्याच्याने बाकीचे पार्ट पण ह्याच पाण्याने मी हे करणार आहे की तर आता बघू शकता तुम्ही, ही जी आपली साधी घासणी आहे तीच वापरलेली आहे, कारण ही प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फिरते घासणी. तर असं व्यवस्थित क्लीन करते मी. हे बघा, ही अशी प्रत्येक बाजूवर आपल्याला घासता येते आणि ही कशी खरखर नसल्यामुळे स्क्रॅचेस वगैरे पडत नाही. अशी मऊ असलेली घासणी घ्यायची आहे. पुसत वगैरे बसला तुम्ही साध्या कपड्यांनी वगैरे तर ते व्यवस्थित क्लीन नाही होणार आहे. तर अशीच घासणीचा वापर करायचा आहे. आता हा पार्ट काय निघत नाही आहे म्हणून तुम्ही तसा सोडलेला आहे. आणि आता दरवाजाच्या इथे पण आपण व्यवस्थित, कारण निरमा असल्यामुळे लगेच निघतं, हे लगेच निघतं, काहीच वेळ लागत नाही. डाग वगैरे काहीच राहत नाही, कारण आपण ह्याच्यात चिमूटभर सोडा टाकलेला असतो ना, त्याकरता. आता ही गोळ्या औषधाचे डाग वगैरे पडलेले आहेत तर लगेच निघून जातं. आणि नंतर साफ पाण्याने एकदा पुसायचं आहे. आता वरच्या बाजूलाही पुसूया. वरच्या बाजूला हे व्यवस्थित पुसून घेते. बंद. आता बघू शकता तुम्ही, फ्रीज किती क्लीन झालेला आहे. व्यवस्थित पांढरा शुभ्र कलर आलेला आहे. आणि त्याचे भांडेसुद्धा इकडे सगळे आता सुकायला ठेवलेले आहेत. तर थोड्या वेळ फ्रीज सुकू देणार आहे, त्यानंतरनं हे सगळं सामान आवरून घेणार आहे. तर 1 तासाच्या मेहनतीनंतरनं फ्रीज झालेलं आहे क्लीन माझं. तर इकडे मी ठेवलेला आहे बटरचा डब्बा आहे, बटर आहे त्याच्यात.
तर इकडे आहे आपलं चण्याचं पीठ आणि रवा. तर कधीही चण्याचं पीठ आणि रवा फ्रीजमध्ये ठेवल्याच्यानंतर तो लवकर खराब होत नाही, जास्त काळ टिकतो. आणि ह्या डब्यामध्ये ठेवलेली आहे कोथिंबीर आणि इकडं सगळ्या भाज्या आहेत ते. आणि इकडं पापड, मॅगी आणि औषधं वगैरे ठेवलेली आहेत. आणि ह्या साईडला ठेवलेलं आहे, तर हे काढून टाकायचं आहे. तर ह्या साईडला ठेवलेले आहे मी जामचे 2 प्रकारचे डबे आहेत, सॉस, मेयोनीज आणि ह्या छोट्या मोठ्या पुड्या आहेत केचपच्या. आणि इकडे अंडी आहेत सगळी. तर हा ऑब्वियसली आता काय कोणी अंडी खात नाही, पण मी ठेवलेली आहे साठवून. तर अशा प्रकारे फ्रीज माझं छानपैकी क्लीन झालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.